सण आहे आपल्या सणाच्या पाठीमागे तत्व आहे हे गांजा फुक्याने लिहिलेली सण नाहीत आपले गोट्या खेळणाऱ्यांनी लिहिलेले नाही अधिकारी सण आहेत आपल्या सणाच्या पाठीमागे तत्व आहे नागपंचमीच्या दिवशी झोके का खेळतात झोका खेळायची पद्धत आहे नागपंचमीच्या दिवशी शास्त्र आहे आपल्या भारतीय प्रत्येक प्रणालीत शास्त्र आहे का झोके खेळतात मासोत्तम मासे श्रावण मासे वद्यस्थितो यनि आषाढ मासे दूषितो भयाभर वायुर्भेव अस्थिर कुंज भया स्थिति जायो वृक्षस्तथा भय जायन्ते परिपाके नायतो जया ध्वनि भया स्थिति आषाढ मासातल्या शेवट्या 9 दिवसामध्ये दूषित प्रणालीचा वायू फिरत असतो श्रावण मासाच्या सुरुवातीला त्याचा प्रकोप वाढत असतो त्याचा प्रकोप वाढल्याच्या नंतर अस्थिवर अटॅक शब्द इंग्रजी नाही अस्थिवर प्रघात करत असतो आणि त्या अस्थिवर प्रघात झाल्याच्या नंतर या अस्थि हलणारा जो लिक्विड असेल जे मधलं जल असेल मधलं पाणी असेल काय कॅल्शियम असेल हे मठ्ठ होत असतं म्हणून पंचमीच्या दिवशी झोका खेळल्याच्या नंतर अष्टांग हलत असतात आणि अष्टांग हलत असताना या वायूवर मात करण्याची प्रणाली फक्त त्याच दिवशी असते आणि त्या दिवशी भाजलेली पदार्थ खात नसतात उकडलेली पदार्थ खात जावा असा नागपंचमीचा सण आहे बऱ्याच सुमळ्यांना याची अक्कल नाहीये जरा जोरा 4-2 पुस्तकं शिकलेले म्हणले काही लोक लिहित असतील बापाची जागिरी आहे का नालाय का तुझ्या लोकांना काही लिहायला शास्त्र आहे त्याच्या पाठी सण आपले तात्विक असतात सांगितलं नारदा इंद्रा हे तुला करता येणार नाही इंद्राने सांगितलं मी नेऊन घालतो घरी बाईला हुशार होती त्या बाईने विचार केला माझ्या मालकाला जाग आली मला माझ घरात पाहिला असेल पलंग दिसत नाही तुम्ही हरण केले आता जर मला नेऊन घातलं तर माझे मालक म्हणतील इंद्रासोबत गेलतीस आता घरात येऊ देणार नाही मला मारतील मी मरायला भिणार नाही पण माझ्या पोटात जो बालक आहे तो निष्पाप आहे त्याने आतापर्यंत काही पाप केले नाही हे मारल्याचं पातक मलाही लागेल तुम्हालाही लागेल मग नारदा तुम्ही जर अडवलं नसतं तर मी वरे गेले असते पण तुम्ही अडवल्यामुळे मला हे नेत नाहीत मला नवऱ्याकडे जाता येत नाही मी करायचं काय नारदाने सांगितलं संन्याशान बाई कशी सांभाळा म्हणले माय म्हणून सांभाळा बहीण म्हणून सांभाळा लेक म्हणून सांभाळा आणि मधु नावाच्या अरण्यात कयाधू नारदानं सांभाळली आश्रम केला आणि त्या आश्रमावर कयाधूचं वास्तव्य आता नारद काय ते तुमच्या आमच्यासारखे थोडेच होते दुसऱ्याच्या कुडाच्या तुराट्या मोडणार ते काय रिकामी थोडी बसत होते आणले द्राक्षे खाय आणले टरबूज खाय आणले इठ्ठल अन्नानं खरबूज तेच खाय नारदानं 9विधा भक्तीचं सूत्र लिहिलं आणि 9विधा भक्ती सूत्र ग्रंथ मधु नावाच्या अरण्यात लिहिला रघुनाथ बाबा आणि हा ग्रंथ कयाधून ऐकला आणि कयाधून ऐकत असताना तिच्या पोटात गर्भ होता हे झाले गर्भसंस्कार बनकरांना हो 4 लोक पोटात शिकले त्या दिवशी तुम्हाला अभिमन्यू सांगितलं अष्टवक्र नावाचा एक पुत्र होता त्याचे वडील फार विद्वान होते बंदीच्या प्रश्नातून लाखो महाराज जर कोणी सोडले असतील तर अष्टवक्रांनी सोडले अष्टवक्रांच्या वडिलाचं नाव होतं कहुळ महर्षी उत्तर बुवा लक्षात ठेवा विठ्ठलांना भागवत सांगतात बरं उत्तरेश्वर बुवा गाथ्यातले प्रमाण लय पाठ आहेत हो मी एरंड बागलात घेत नाही मला ऊस संगट व्हायचा आवडे हरकळ बखावून असायचं ते गायनातला बादशाह आहे तुमची हरकळ बुवा पान कसं भागवतात पकवात तुम्ही याच्या आधी नसन कधी पाहिला नाही का तबले पाहिले असते भागवत हुशार माणूस कॅमेऱ्याच्या पुढे बसला नावच मोहन पुन्हा स्पीकरवाल्यानं चांगला आवाज द्यावा म्हणून खेटूनच स्पीकरवाल्याच्या या दोघांची काशी मही तो नरसिंग कहुळ महर्षींचा पुत्र ते वेदाध्ययन करायचे आणि एके दिवशी संध्याकाळी जेवण झालं वेदाचारूच्या पाठ नामने न तो नामना भयो स्थितो यज्जायते न कृतु क्रतु भवा स्थिता
यज्जायतेन जज्ञिरे सुदक्काला प्रविष्टतो छन्दां छन्दन् परिभयजातो जास्वतिदा नीलो भया भय परिपाकी बुधो भया भय जायन्ति कृष्णिर्नदिपति सकल सुधा भगदं भय भय जायन्ति। अशा ऋचा म्हणत असताना भेदां परियो परियां भेदो नैवं छिन्नन् निन्मखजायो निन्मखजायो परीतो भेदा असं म्हणल्याबरोबर आतून आवाज आला परीनो भेदा नैवं ममं भेदां परियो। कालच्या भागवतात मी वेगळं सांगितलं मला रुच्या पाठीत मग मी सांगू काय सांगायचं ते पुन्हा तुम्ही म्हणताल तिथलं युट्यूबला वेगळंच ऐकलं आणि इथलं वेगळं हा बोटं घालायचे नाही। कहुल महर्षीने विचार केला माझी चूक काढली कोणी शिवाजी काका बायको म्हणली मी काहीच बोलत नाही मी नुसतं ऐकायला लागले हे पोटातलं बोलायलंय। थोरे साहेब कहुळ महर्षीनं विचार करायला पाहिजे होता आपल्या बायकोच्या पोटातलं बालक आपली चूक काढते त्यार्थी आपला मुलगा किती विद्वान आहे पण म्हाताऱ्याला राग आला आणि म्हाताऱ्यानं शाप दिला माईच्या पोटातच तो बापाची चूक काढायलास तू 8 जागेवर वाकडा होशील। ते पोरग जन्माला आल्यावर 8 जागेवर वाकडं झालं नाव ठेवलं अष्टवक्र। 71 प्रश्न आहेत महाभारतामध्ये आणि बंदीचे प्रश्न वेगळे त्यांनी महाराज बोलवायचे जगात हे आवडत नाही असा माणूसच नाही। ऐसा कोणी दावा हे जया नावडे एवढे पैसे देतो या प्रश्नाचं उत्तर द्या नाही दिलं तर बंदीत लाखो महाराज बंदीत। आणि कालांतराने एके दिवशी हा अष्टवक्र वाकलेला रांगत रांगत चालता येत नव्हतं ना गेले तो अष्टवक्र रस्त्याने चलत असताना गुमास्त्यानं पाहिलं तर अष्टवक्राला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी गेलता। तर गुमास्त्याने प्रधानाला सांगितलं प्रधानाने राजाला सांगितलं राजे साहेब 8 जागेवर वाकलेला एक व्यक्ती आपल्या नगरीत यायलाय तुबे महाराज आणि त्याच्या डोक्यावर सूर्यानं छत्र धरलं राजाने उचलून नेला ह्योच प्रश्न विचारणारा कोण आपण मी अष्टवक्र आहे काय देऊ काहीच देऊ नका जे महाराज बंदी शाळेत टाकले ते मोकळे करा। तर राजा म्हणला महाराज ह्या अशा गप्पा आणू नका आपल्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि मग महाराज बंदीतून सुटतील विचार काय विचारायचे तर राजाने प्रश्न विचारला आणि प्रश्नाचं शेवटचं अक्षर पडतंय की उत्तर नामनेन मुग्धा मुग्धे तो नामने खटकन उत्तर काही विषय नाही खड उत्तर दिले। गुमास्त्याला सांगितलं बंदी शाळेचा किलूक तोडा महाराज मुक्त करा उघड किलू महाराज मुक्त केले। राजा दारात उभा होता आम्हाला कोणाच्या आज्ञेहून सोडे महाराजाने विचार केला इतक्या वर्ष आपण बंदीत बसलो पण या साधूनं आपल्याला सोडे या साधूचं दर्शन घेऊ द्या। पण त्या अष्टवक्र नावाच्या साधूनं विठ्ठलांना असा शब्द वापरला पाया पडू देतो पण नाव सांग जा पाया पडू देतो नाव सांग जा नाव ऐकायचं आणि पाया पडू द्यायचं। एका व्यक्तीचं नाव ऐकलं पाया पडू दिलं त्या व्यक्तीची पत्नी मागवती नाव काय आमकं नाव उंच आसनावर बसेल तर आसनावर उडी टाकली त्या बाईचे पाय धरले सगळे महाराज बघू लागले आपल्याला सगळ्याला पाया पडू दिलं ह्या बाईच्या नवऱ्याला पाया पडू दिलं पण ह्या बाईला नाही पाया पडू दिलं। बाई कोण असेल अष्टवक्राची आई होती। मुलगा ब्रह्मवेत्ता जरी झाला तर माईपेक्षा मोठा होऊ शकत नाही बापापेक्षा मोठा होत असतो पण माईपेक्षा मोठा होत नाही काय शास्त्र आहे। त्यावेळेला कहुळ महर्षींना लक्षात आलं काय लेकरू आपलं आईच्या पोटात शिकलेलं मुलगा म्हणून आपल्याकडे गर्भसंस्कार करत असतात। मी बोलून गेलो एके दिवशी गरोदर स्त्रीनं चांगलं वाचा चांगलं ऐका ह्या टीव्हीवर घाणेरडी गाणी पाहू नका पोटात बालक असल्याच्या नंतर सुविधा काळ घोडे चांगल्या मालिका आहेत
महाभारत आहे, रामायण आहे, प्रवचन आहेत, कीर्तन आहेत, व्याख्यान आहेत, ऐकत जा. नऊ मास पूर्ण होत आले. आईच्या पोट प्रल्हादी बिंबला उद्धवाला आधला कृष्णदाता. 4 लोक आईच्या पोटात शिकले, त्याच्यापैकी हा एक. कैदू हुशार होती. कैदूनं सांगितलं, स्वामी म्हणजे नारदांना, मला बाळांतपणासाठी एखादी स्त्री असावा. देवयक्ष गंधर्वाची आजी आणली. नारदानं देवयक्ष नावाचा गंधर्व, हा नारदावर अतूट प्रेम करणारा गंधर्व होता. या गंधर्वाची आजी बाळांतपण करण्यासाठी खाली आणली. बाळांतपण झालं, दिव्य असा बालक जन्माला आला. बालक जन्माला आल्याच्या नंतर आता त्याचं नाव काय ठेवायचं? 12 दिवस संपले. नारदासारख्या 6व्या क्रमांकाच्या संन्याशाच्या मांडीवर कैदून आपलं बालक दिलं आणि नारदान ते असं बालक पाहिलं. पाहिल्याच्या नंतर त्याच्या जिभेचा शेंडा हलत होता. परा पश्यंती मध्यमा वैखरी. 4 वाण्या आहेत माणसाला. परा नावाच्या वाणीनं भगवंताचं चिंतन करीत होता. नाम प्रल्हाद ठेवी रे, नाम प्रल्हाद ठेवी रे. पराविया वाणी घोकितसे नाम, पराविया वाणी घोकितसे नाम. परा नावाच्या वाणीनं भगवंताचं चिंतन करीत होता म्हणून प्रल्हाद नाव ठेवलं. परीक्षिती नाव का ठेवलं तुम्ही ऐकलं त्या दिवशी? प्रल्हाद नाव याच्या करता आनंद. म्हातारीनं सांगितलं, येऊ या. मला शास्त्राधार सापडला नाही, मला वेदाधार सापडला नाही, मला पुराणाधार सापडला नाही, पण एका चांगल्या मी मानणाऱ्या 6 लोकांपैकी एकाचं वाक्य सांगतो. आकाशामध्ये आपल्या लहानपणी 4 चांदण्या, म्हणजे बाजेचे खाटेचे 4 माचवे आणि त्याच्या बाजूला एक चांदणी, झोपलेल्या माथारीचं डोकं, तिथे एक चांदणी, माथारीचं द्रव्याचं गठुडं आणि पलीकडून 3 चांदण्या. हे चोर आले असे आपले आजोबा पंजोबा म्हणायचे. ते माथारीचं खाटलं, ते माथारीचं खाटलं. थोरे साहेब असं म्हणायचे बरं त्या काळात. तर ही जी बाज होती का, ज्या बाजेवर प्रल्हादाला पोटात घेऊन ज्या बाजेवर एका साधूला जन्म देणारी आई पतिव्रता झोपली, तिच्या स्पर्शाने पुनीत झालेली बाज देवयक्ष नावाच्या गंधर्वाच्या आजीला गंधर्व लोकात ती बाज आहे म्हणून माथारीचं खाटलं म्हणतात. वाक्य नीट ऐका. मला शास्त्राधार पुराणाधार वेदाधार सापडलेला नाही, चांगल्या माणसांचं वाक्य. माना न माना, मी मानतो, माझा विश्वास त्या व्यक्तीवर आहे. कैदूला सांगितलं, आईसाहेब चला मी नेऊन घालतो. कैदूच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, देवर्षी मालक मारतील. नाही मारित, मी साधू आहे. निष्ठेनं भजन करणाऱ्या लोकांवर प्रत्येकाचा विश्वास आहे. शिवाजी काका मालपाणी शेठच्या घरी राहत असताना माझ्यापेक्षा कमी वयाचे 7-8च माणसं तिथं आले असतील. बाकी सगळे माझ्यापेक्षा जास्त वयाचेच मला भेटायला आले. पण जो बी भेटायला आला तो माझ्या पाया पडला. ही ताकद कशाची माहिती? फक्त भजनाची. नारद भजन करत होते म्हणून राक्षसाच्या घरी पण किंमत होती. नारद तिथं गेल्याच्या नंतर हिरण्यकश्यपूने प्रणाम केला. कोण कैदू? नेत होता इंद्र, पण मी अडवली माझ्या आश्रमावर. विश्वास आहे. हिरण्यकश्यपूने नारदाच्या विश्वासावर पत्नी घरात घेतली. भानगड अशी झाली. आईच्या पोटात असताना 9विधा भक्तीचं सूत्र शिकलेला प्रल्हाद उपजाताच नारायण नारायण लागला. आणि त्याच्या वडिलाला भजन आवडत नाही. वडील पाकिस्तानी, पोरग हिंदुस्थानी. ही सगळी अडचणच झाली. नाव घेऊन देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. दौंडी पिटवली. कोणी जर भजन केलं तर खबरदार, हसाव देईन, सुलाव देईन, पाण्यात टाकीन, कडेलोट करीन. ऐकलं प्रल्हाद. शाळेत घातला. श्लोक काढून ठेवा. बर ठीक आहे.
प्रसन्न आणि अमरक नावाचे 2 शिक्षक होते. हे ऊर्जस्वतीचे मुलं होते. त्यांच्या आईचं नाव होतं ऊर्जस्वती. मुलीचं नाव ऊर्जस्वती ठेवीत जा. एखाद्याला ह्या 15 दिवसात जर नात झाली, ह्या 15 दिवसात, तर तिचं नाव हरिप्रिया ठेवा. फार मोठी ताकद असते नावामध्ये. अहो नावावर जग चाललंय. नावावरच जग चाललंय. सगळ्यांची नाव पाठ नाहीत मला. क्विंटलभर साखर सांगितली, पैसे नाही. कोण पाठीलं? बनकर अण्णांना. येऊन जा. कोण पाठीलं? विठ्ठल अण्णांना. कोण पाठीलं? डिके नानांना. कोण पाठीलं? चांडक शेठ. कोण पाठीलं? मालपाणी शेठ. कोण पाठीलं? थोरे साहेबांनी. 20 क्विंटल नाही. कोणी पाठीलं? ते खरड छाटणी करतून ते रासाहेब त्यानं. हा का पैसे दे. यायचे नाव ऐकलं. आता उद्या 2 तारखेचा किराणा शिवाजी काका तुमचा. आंधळ बी जाऊ द्या ना. लासलगाव मधला इंचूर मधला दुकानदार देईन ना त्याला. तुम्हाला जायची काय गरज आहे? शिवाजी काकाने याबाई चिठ्ठी पाठवली. थोरे साहेब कशावर चाललंय जग? नावावर. नावावर आहे. नावाला किंमत आहे. मला 3.25 एकर जमीन होती. तशी 14.25 एकर होती. मी बंधूला फ्रीमध्ये देऊन टाकली. गुंठा नाही घेतला. वडिलोपार्जित चट देऊन टाकली त्याला. मालकान मला लय म्हटलं दिलं ना. त्याच्यात बळावं इतकं इचकित तुमच्या पुढे. ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोंदा खांदी चोर. 3.25 एकर जमीन घेतली. एक जणाला वाहल दिली. आमच्या शेतात आऊत नेलं. वखर म्हणतात का आऊत तुमच्याकडे? वखर. वखर वखर नेलं. वखराचं जांभळं तुटलं. जांभळं कळतं का? उतर बा तुम्हाला. पण तुम्हाला कळतं का जांभळं? इमानदारी. हा कळतं ना. आवताला किती भोकाड. या बा वक्त्याच्या पुढं घागरीवाल्याच्या जवळ बसायचंच नाही. वक्त्याच्या पुढं बोललो काही बोललं की ते तिसरंच काढीत आहे. आणि घागरीवाली पशी बसले की ती पाणी ओतू देऊ देऊ बेजार. जांभळं तुटलं. 4च वाकणं राहिले. तास राहिले. पळाटीच्या कापसाची पाळ. मला फोन आला म्हणे महाराज काय हो तुमच्या रानात ते जरा दगड लागला जांभळच मोड. म्हणजे 5 अडकवायचे असतील ना खालून 2 जांभळे. जांभळं, फावंड, रुमणं, दांडी, येठण. येठणं 2. अर्ध्यात एक असा मणी असतोय. मण्याच्या पुढच्या येठणाला काय म्हणतात आणि मागच्याला काय म्हणतात? काय झालं मोहन बुवा? सांग का काय म्हणतात मागच्याला? तर ह्या पुढे येत नाही तर सांगितलं असतं. मागच्या येठणाला नाव जरा खराब आहे. ऐकायला जरा बेकार वाटते. ते म्हणत नाहीत. चला असू दे जाऊ द्या. माणसाला ऐकायचं असेल तर पण बागत सुटला सांगतो. हे ऐकायला बरं वाटतं. पुन्हा म्हणते मेलायला यूज की तुम्हा म्हणून इतकं बोलायची काय गरज आहे असं म्हणते पुन्हा. जांभळं तुटलं. अण्णा गड्याचा फोन आला. अरे मी म्हणलं शेजारी अण्णासाहेबाची जमीन आहे. 150 एकर जमीन त्या माणसाला. त्याला आऊत मागणं. आता ते माणूस असला होता त्याच्या उसाकडे कोणी नुसतं पाहिलं तर उसानच हानीत होता. आऊत देतोय तो. ते म्हणलं हे काय 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 इकडं. ते म्हणला ऐकाय की काय नाही भागवत सांगायला का? ते म्हणला ते बोलू दे नु म्हातार. म्हणलं तू त्याच्या गड्याकडे जाय आणि गड्याला म्हण बाळू महाराजांना माणूस पाठीलाय. गडी गेला म्हणजे बाळू महाराजांना. बरोबर कोणी तो मगाच बॉम्ब लायचं ना. पास मात्र म्हणायचं की नाहीचं काय नाही. भाषाच कडक ना आमची इकडे. काय काम आहे? काय 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 नाही. तुमच्या शेजारी नाही का ती 3.25 एकर बाळू महाराजाची जमीन आणि पाटावर पाळी घालायची राहिली. वखराचं जांभळं मोड. बरोबर मग तुमचं वखर द्यान. येडपटेस खरे. आमचं वखर तू या बायलावर जमतं का? आता यायचं वखर उच बायलावर भरलेलं शेवकरळ होत असतं ना. लय गाड्याला शेवकरळ कळणं. आणि 12 महिन्याचे पैसे नगदीच. काशीच मालकाची काशीच. आणि पुन्हा काही म्हणल्यावर
संपलं. पैसे पुन्हा पाडवा आल्यावर देईल. हो, हिसाब झाल्यावर पाहू म्हणजे. यानंच शेतकरी कदरले. पण पुन्हा एकदा सांगतो, 8च वर्ष दमदारा. हो, राजा असताल राजा. बर, मग एक काम कर, तुझे बैल आहेत बुटी, आमची बैल आहेत उच. आमचा आऊत ह्या बैलावर शेवकरड होईल, त्याच्यापेक्षा बैल आमचीच नाही, आऊत आमचंच नाही, येठण पास आमचीच नाही. हे म्हणलं तुमच्या बैलाला मका लागते, आमचीच कापून नाही. आणि यानं 2 वाघारी पाळलेल्या होत्या, 60भर मका नेली बैलाच्या निमित्तानं. हप्ताभर याच्या वाघारीला मका तिथलीच. हो, कोणाच्या नावावर आऊत भेटलं? जो गिरगावचा बाळ्या देवाचं नाव घेतो तर त्याच्या नावावर आऊत बैला सगळं भेटते. ही माझ्या नावात इतकी ताकद येते, ह्या मालकाच्या नावात किती ताकद असते. नावं चांगली, चांगलं वागलं पाहिजे नावानं. अरे ज्ञातीपणे नाव. ऊर्जस्वतीचे पुत्र शुक्राचार्यांची मुलं शंडामर्क शाळेत घातले. हे काय मिळ नाही, मास्तरायलाच भजने केलं. हे प्रल्हाद इतका असा भक्तीनं मर्मज्ञ झाला, भक्तीचं करण इतकं होतं. मास्तरानं कान पिळल्याबरोबरच कानातून हातात करण, हातातून हृदयात करण, आणि मास्तरच म्हणू लागले, नारायण 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 श्रीमन नारायण नारायण भजमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. वाटेल ते प्रयत्न केलं, जमत नाही. राग आला. प्रल्हादाला मारण्यासाठी वेगात सांगतो, वेळ संपत आलाय, 9:30 वाजलेत. प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूनी बरीच प्रयोग केली. मतांध हत्तीला मध्ये पाजलं, पायाखाली थोडवलं, काय नाही. उकळत्या त्याला टाकलं, काहीच नाही. उंच कड्यावरून फेकलं, काहीच नाही. वाटेल ते प्रयत्न केले. देव सखा जरी जगाव घे कृपा करी. देव सखा असल्यावर काय त्याला. मग बेचैन झाला तो, बेचैन. त्याच्याकडे एक पाहुणी आली. त्या पाहुणीचं नाव होतं श्मिका. हिने सांगितलं, तुम्ही राजन खराब कस काय झालात? सगळं चांगलंय, पोट्ट खराब आहे म्हणे. इतकं चांगलंय म्हणे, माझ्या राज्यातलं कुत्र सुद्धा मला बघून अशी शेपूट हालीत नाही, अशी हालीत आहे. म्हणजे कुत्र सुद्धा मला आडवं जात अशी शेपूट हालीत आहे, अशी अशी हालीत नाही. इतकं वचप आहे म्हणलं माझी राज्यावर, पण पोट्ट खराब आहे. ते म्हणले मारा ना. मग ते म्हणलं लय प्रयत्न केला पण मरतच नाही, मी मारते. धुरुडा नावाचा सण तुमच्याकडे असेल ना? ना, धुरुडा आहे सर, धुलिवंदन. धुरुडाच. अरे काय नाही, काय नाही, धुरुडाच. मी काय गांजा उडून आलोय, माझ्या गोळ्या संपल्या. मी म्हणतो तेच खरं. हा, धुलिवंदन कशाला म्हणायचं? लागी लगन, अरे तो रंग लागावा, त्या नादात मग्न व्हावं, ते धुलिवंदन. हे धुलिवंदन कुठं पडलेली, कुठं बोंबलत फिरायले. धुरुडा सण, धुलिवंदन सण आपला नाहीये, लक्षात ठेवा. धुलिवंदन हा सण विप्रचिती नावाच्या राक्षसाचा आहे, आपला नाहीये. नाहीये सण आपला, आपण बोकंडीवर घेतलाय, तो सण आपला नाहीये. सानपजी, तिला अग्नी प्रसन्न होता. तिने असा चुलंगणातच हात घातला आणि हातावर विस्तू घेतला. हिरण्यकश्यप म्हणे, तुम्हाला पुळत नाही? नाही. एक काम करा म्हणे, लाकडं जमा करा. गावाच्या बाहेर लाकडं जमा केली, त्याच्यावर ही बाई बसली आणि प्रल्हादाला मांडीवर घेतलं. बांधा म्हणले, आता पेटून दिल्यावर हा जळण, मला काय अग्नी जाळीत नाही. अग्नी हिच्यावर प्रसन्न होता, पण चांगलं काम करण्यासाठी होता, वाईट काम करण्यासाठी नाही. देवानं आपल्याला एखादा सद्गुण दिला, तो चांगलं करण्यासाठी असावा.
मी पुन्हा एकदा सांगतो, ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर देशातलं सर्वोच्च पद राजाश्रय पाठीमागं असल्याशिवाय थोरे साहेब मिळत नसते. तुम्ही अब्जानं पैसे खर्च करा, अब्जानं, तुम्हाला जर राजाश्रय नसेल तर ते मिळत नाही. मग तुम्हा पांढऱ्या कपड्यावाल्यांना ही जी पदं मिळालीत हे काहीतरी जनतेचं भलं करण्यासाठी भेटलीत. त्याच्यासाठी पुनश्च हे पद वापरले की कोट्यावधी यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला. कालही वापरला शब्द, आजही वापरतो. एखाद्या माणसाला पळायचा सद्गुण द्याला, ते बेट चोऱ्या करू लागलं, हाणलं ना पोलीस आहे ना. अरे पळायला जर सद्गुण द्याला तर शर्यतीत भाग घे, विदेशातला आव्हाड आणशील, पण चोऱ्या करायला. रघुनाथ बाबा एका माणसाला ओझे उचलायचा ना आतले, काही उचलू लागला ना उचले, खाल्ले खपके. एक जणाला हाताला सद्गुण द्याला, पकवाद वाजव, ढोलकी वाजली. कशी नशिबाने थट्टा, कसे नशिबाने थट्टा अज मांडली. इकडं मरण सोमल्या भजनात गुंदेला गाचा. बघा तुम्ही आजही मुद्दाम एके दिवशी पॅसेंजरनं प्रवास करा, रेल्वेनं पॅसेंजर डब्यात बसा, सहज बसा, घंटाच लासलगाव ते नाशिक पर्यंत. तुम्हाला इतका गायन करणारा एखादं भेटन. मया झोपडीचा बांबूला इकडे का, झोपडी मोडल बरं. काय नाही, पेटी नाही, तबला नाही, काय नाही, डबकच वाजितो. ते जर आमच्याकडे आलं ना तर बऱ्याच लोकांना नाशिकला गट्टू उचलायला जावं लागेल, इतका स्वर खास. पण ते रेल्वे डबा वाजायले, ब्रह्म विष्णू आणि महेश्वर. इकडं म्हण नाही स्टेजवर, तिथं रेल्वेत काही 1 रुपये जमा करायला. इतका स्वर चांगला, पण तिथं वापरला. सामान्य गुणवान नाही. त्या रेल्वेत एखाद्या ऐकचा आवाज जर ऐकला तर हृदयाला गारवा फोडतील इतका आवाज, पण चुकीच्या ठिकाणी आवाज वापरला. स्टेज मिळत नसेल, नाही मिळू द्या. सामान्य एखाद्या खेड्यातल्या मंदिरात भजन म्हणा, कोणीतरी तुम्हाला भाकरी आणून देईल. काय रेल्वेत नालायकाच्या पुढे हात पसरायचा. गुण हा चांगल्या ठिकाणी वापरला पाहिजे. अग्नी प्रसन्न आहे, गाव पेटला असेल तर व्हायला प्रयत्न कर, का लेकरं जाळती दुसऱ्याची. मग वाईट काम करण्यासाठी कसा अग्नी प्रसन्न होईल. बांधू लागले तिला. प्रल्हाद म्हणला बांधूच नका, मी तुम्हाला पक्क धरितो, मला बांधूच नका. दिलं पेटून. होता शनी पौर्णिमा म्हणते. हा सण 2 गोष्टीनं साजरा आहे. काम्या नावाचा व्यक्ती हलकट होता. काम्या माहिती ना तुम्हाला. कामाजी कोतवाल याने नागविले बहुताशी, अबरू घेतो भयनाये त्याशी. जमदग्नी दुर्वास मिळाले जे फौजदार मिळाला त्यासी. हे ज्वार माय बाप ज्वार मी मायापुरीचा, ज्वार माय बाप ज्वार. एक शब्द चुकला बरं बोलताना माझा. जमदग्नी दुर्वास नाडीले महान मान. मी मिळाले शब्द म्हणलं, कधी 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 नाही. हे युट्यूब लय बेकार झालेत. हे सगळं चांगलं केलं बघा. भोकला बाळू इथं टेंबा घेऊनच माणसं पेटवायला. चांगलं किती झाले ते म्हणा. आपलं रिवर्स गिअर टाकला पाहिजे. इतका काम खराब. माझ्या शिवशंकरावर फुल टाकलं लाल. त्या लाल फुलावर एक कविता पाहिली होती. त्या कविता लिहिणाऱ्याला थोतरच आणावं. हलकट कविता होती ती, नालायक कविता होती ती. ती वाणी गोड नव्हती त्या मूर्खाची. तरी पण ती कविता प्रकाशित कोणी केली त्याच्या बसायची जागा हाणायला पाहिजे होती. घाणेरड्या वक्तव्याला प्रकाशित करण्यासाठी अनुमोदन प्राधान्य द्यायला नाही पाहिजे. चांगल्या कविता असाव्या. काय कविता होत्या बहिणाबाईच्या. अरे कापसावी नवले, अरे कापसावी नवले त्याले बोंड म्हणून
हरिनामाविन बोले त्याले तोंड म्हणून हरिनामाविन बोले त्याले तोंड म्हणून दुधावर आली बुरी तिले साय म्हणून निजवी ते भोके पोटी तिले माय म्हणून काय कविता असो घेतलं मांडीवर पेटून दिलं त्या कामाने शंकराला फुल मारलं भगवान शिवजीनं हा काम होळीच्या दिवशी जाळला म्हणून तिला हुताशनी पौर्णिमा म्हणतात काम जाळला त्या दिवशी ही शिहिका नावाची रक्ताच्या नात्यातली हिरण्यकश्यपूच्या होती प्रल्हादाच्या रक्ताच्या नात्यातली होती पेटून दिलं सांगितलं राजा घरी जा अंगाला अग्नी त्रास देत असताना ओरडू लागली ओरडल्यावर राक्षस आले असते इजीला असतो म्हणून असं पक्क तोंड दाबलं प्रल्हादान जळूस तर उघडत नाही राख झाली राख आणि सकाळी हिरण्यकश्यपू तिथं आला तर भक्ताचा स्पर्श झाल्यामुळं राक्षसीन होती पण देवी झाली म्हणून होळीची माती अंगाला लाईत असतात होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी पेटवलेल्या अग्नीची राख अंगाला लावली की वर्षभर त्वचेचे विकार होत नाहीत होळीच्या दिवशी खोबरं असतं ना नारळाचं काळ्या पाठीचं उलट भाजायचं पांढरा भाग इस्तवर ठेवायचा थोडंफार खरपूस भाजलं पाहिजे आणि ते खोबरं सगळ्या लेकरांना चावायला द्यायचं वर्षभर खरूज होत नाही त्या अग्नीमध्ये एक तत्व असते त्या दिवशी तत्व असते याला शास्त्र कारणीभूत आहे आयुर्वेद कारणीभूत आहे त्याला पण आपल्याला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट आपण दुसरं बोखंडीवर घेतलं दुसरं आपलं आवडत नाही आपल्याला फार मोठी ताकद त्या हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी कणकीचे ढेकणं करतात कणकीच्या पाली करतात कणकीचे इंचू करतात आणि ते कणकीचे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आमच्या घरामध्ये हे जगदंबे पाली इंचू असे बारीक बारीक उपद्रव करणारे जीव होऊ देऊ नको जगदंबा म्हणून तिला कोणी अंधश्रद्धा माना काय माना पण त्याच्या पाठीमागं शास्त्र आहे पीठ आणि मीठ टाकतात त्याच्यात हुताशनी पौर्णिमेला ऋतुबदलाचा काल असतो आणि प्रत्येक ऋतुबदलावर माणसं आजारी होत असतात उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या जोडावर आजारी पडतात उन्हाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या जोडावर आजारी पडतात पावसाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या जोडावर आजारी पडतात ऋतुबदल असला की मग हा ऋतू आहे तिथून पुढे थंडी संपत असती उष्ण वाढत असते हो दिवाळीच्या पहिल्या पाण्याच्या दिवशी गावात थंडी येत असती तर हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी गावातली थंडी बाहेर जात असती ऋतुबदल असतो म्हणून त्या दिवशी मीठ आणि पीठ त्या इस्तवात टाकून त्याचा धूर आपण त्याला प्रदक्षिणा करायच्या सुष्मीकरण होत असते पूर्वीच्या काळात सर्दी झालेल्या माणसं संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर विस्तवावर कठाणाचं पीठ टाकायचे म्हणजे हरभऱ्याचं पीठ टाकायचे आणि तोंडाला थोडंसं तेल लावायचे आणि ते धूर घ्यायचे काही गोळ्या औषधं नव्हते यानं सर्दी गायब इतकं गोड होतं शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं म्हणून ती हुताशनी पौर्णिमा मुलं त्या दिवशी गौऱ्या आणत होते जी बाई गौऱ्या देत नव्हती तिला शिव्या देत होते जो माणूस गौऱ्या देत नव्हता त्याला शिव्या देत होते माणसं आता बी शिव्या द्यायलेत त्यावेळेला अग्नीची पूजा मुलांना करायची होती हे अग्नी नारायणा प्रदाला जाळू नको म्हणून अग्नीची पूजा आता शिव्या द्यायचं कामच नाही मला 250 त्या पण शिव्या पाठ्याता त्या शिमग्याच्या दिवशी देते त्या मी अजून नाही दिल्या लहानपणी ऐकलेल्या आहेत फक्त अग्नीची पूजा केली हे अग्नी नारायणा प्रदाला जाळू नकोस प्रल्हाद कसा जळण अंगाला ती राख लावली हिरण्यकश्यप प्रल्हाद शिहिकाबाई त्या पहिल्या एसटीन गेल्या त्याला म्हणलं बाबा निफाडला जाते तुम्हाला लुगडा आणतील पण त्या नाही थांबल्या हाल्टिंग गाडीनच गेल्या मारो आली भक्ता शिव पुढचं आठवण मारण्यासाठी आली प्रल्हादाला स्वतः मेली दुःख वाटलं प्रल्हादाला दुसरं कारण सांगू धोरुडा कोणाचा सण आहे 2 मिनिटात घेऊ का 2 मिनिटं नाना हो हिप्रचिती नावाच्या राक्षसाची पत्नी शिहिका हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी जळून मेली ती मेली तिच्या माहेरात हे तिथं आला आणि हिरण्यकश्यपूला म्हणला माझी मंडळी मेलीच कशी जवाब द्या उत्तर द्या मेलीच कशी इतका धिंगाणा घातला होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला आपण काय म्हणतो
धुलीवंदन धुरुडा तो शांत बसावा म्हणून दारूचा रांजून दिला आणि मांसाचा ढिगल घातला. त्यानं बायको मेल्याचं दुःख विसरावा म्हणून दारू पिली मांस खाल्लं. त्याची होळीच्या दिवशी बायको मेलती म्हणून त्यानं दुसऱ्या दिवशी दारू पिली. आता धुरडा साजरा करणाऱ्याची होळीच्या दिवशी कोण मेली? रांगणानं पिणं पण धुरड्याच्या दिवशी काऊन प्याला? अहो सण बदनाम करणं आहे ना, त्या सणाला बदनाम का करायला? भारतीय संस्कृतीचा धुलीवंदन येते, अंगाला राख लावायची, रंग खेळायचा आहे. असं काही मांसाहार नाही. तो सण विप्रचिती नावाच्या राक्षसाचा आहे, तो आपण डोक्यावर घेतलाय. प्रल्हादाला विचारलं, का रे म्हणे, कुठे आहे तुझा देव? कुठे आहेस? खांबावरी लात मारिली दुर्जनी, खळ्या दिशेला लात मारली, कडकड 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 केलं. खांब कडला आणि त्याच्या रूप प्रगट, नरसिंह भगवान की रूप प्रगट झालं. बघा त्रिपुटी कशी आहे. डोकं शिवाचे, शरीर माणसाचे, अन्न हाता अस्वलाचे. जगात एकही विज्ञानवादी माणूस नाही असं रूप जन्माला आले. डोकं शिवाचं, शरीर माणसाचं, हाता अस्वलाचे. करता येतं असं कोणाला? तयार झाले. सूर्यास्त झाला. सूर्यास्त झाल्याच्या नंतर 16 मिनिटं अंधार पडत नाही, कारण सूर्यनारायणाचे किरण या धुळीच्या रचकणात मिसळलेले असतात. म्हणून 16 मिनिटं अंधार पडत नाही. सूर्याकडे बघितलं तर सूर्य दिसत नाही, म्हणजे दिवस म्हणावा तर सूर्य दिसत नाही आणि रात्र म्हणावं तो प्रकाश आहे. दिवस म्हणावं तर सूर्य दिसत नाही आणि रात्र म्हणावं तर प्रकाश आहे. त्याला संधी प्रकाश म्हणतात. रात्रही नाही दिवस नाही, चौकटीत घेतलं त्याला जुन्या भाषेत उंबरा म्हणतात. घरातही नाही दारातही नाही. वरदान होतं ना. चला विचारलं, मी माणूस आहे का? हिरण्यकश्यप म्हणला, माणूस म्हणावं तर डोकं शिवाचे आणि पशु म्हणावं तर शरीर माणसाचे. मग माणूस नाही आणि शिवही नाही, आपलं पशु नाही. चला शेवटचा मुद्दा, मधले 9 मुद्दे सोडून द्या आता, पुन्हा कधी राहू देऊ नाही. सजीवानं मरण नाही, निर्जीवानं मरण नाही. सांगा मला मुद्दा. माणसाला जी नख येतात ती सजीव आहेत का निर्जीव येत? सजीव म्हणावा तर कापल्यावर दुखत नाहीत आणि निर्जीव म्हणावा तर वाढतील. मग सजीव नाहीत आणि निर्जीव नाहीत. मग सजीवानंही मरण नव्हतं, निर्जीवानं मरण नव्हतं. करू का सुरू? करा म्हणजे सुरू. फायडा. ज्याची जीभ देवाचं नाव घेत नाही ती सर्पिणी. नामाविन मुख सर्पाचे ते बिड, जुहा नव्हे काळ सर्प आहे. मग जीभ सर्पिन म्हणल्यावर शरीर अशुद्ध आहे. भगवान नरसिंह परमात्म्याने हातास्वलाचे असताना नख ज्या वेळेला पोटात घातले त्यावेळेला ते रक्त अशुद्ध दाह करत होता हाताचा. मग भगवंतानं ती नख औदुंबराच्या पानात रवली. औदुंबर म्हणजे उंबर. तर त्या प्रत्येक उंबराच्या पानावर फोड आली. या उंबराच्या पानाच्या फोडात तत्व आहे. उंबरानं देवाला विचारलं, देवा तुम्ही राक्षसाचं विष आमच्यात टाकले, आमचा काय फायदा? उष्णतेचा प्रकोप झालेल्या व्यक्तीनं तुझ्या पानाच्या वरची आलेली कोंब खाल्ल्याच्या नंतर त्याची उष्णता शमन होईल. आधार दिला. इतका ऐकू नका, पुन्हा सांगतो. 39 प्रभेद मिळाले, 2 सांगतो फक्त, सगळे नाही. 12 वाजतील, कसं शक्य आहे ते सांगायला. दुसरा मुद्दा, आम्हाला फायदा काय? तर नरसिंह भगवंतानं सांगितलं 4 ब्रह्मवेत्यापैकी 1 ब्रह्मवेत्ता तुझ्यात बसेल, दत्तात्रय. म्हणून औदुंबर दत्तात्रयांनी स्वीकारला. 4था, 8वा आणि 12वा गुरु घातक असतो. पंचांगशास्त्र सांगते, कर्मकांड सांगते. 4था, 8वा आणि 12वा राशिष्ठ स्थानी असलेला गुरु हा घातक ठरत असतो. या व्यक्तीनं गुरुवारी उमराला खडी साखर ठेवायची आणि 11 प्रदक्षिणा करायच्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उमराला ते अधिष्ठान नितफळ उंबराशी. 3रं वरदान दिलं. जाऊ दे 29 पैकी पुन्हा एक सांगतो. सतत फळ तुला येत राहील. हा 3रा. आता पुढे चला, इतक्यांदा हा शांत झाला नाही. म्हणून भगवंतानी आपली नख झटकिली. ती हिवराच्या झाडावर विष पडलं. हिवर माहिती ना? हिवराची दाट सावली
सज्जने वाळीली. हिवराची सावली तिला अशी गंध येतात, हिवराला फळं येत नाही, शेंगा येतात, हे त्याच्या फांदीलाच अशी गंध असतात. ज्या सुनेला सासू आवडत नाही त्या सुनेने एके दिवशी सासूला खिचडी आणि भजे करायचे, नाही तर शेवायाचा भात, गावरान तूप आणि दूध टाकायचं. सासूला स्वतः असं पोटभर खाऊ घालायचं आणि झोपायच्या टायमाला हिवराचं गंडल असं दगडावर उघडायचं. एका ग्लासभर दुधामध्ये केशर वगैरे टाकायचं, बदाम वगैरे टाकायचं आणि आत्याला प्यायला द्यायचं आणि सकाळी कपडा आणायला जायचं. ज्या सुनानं सासूला पाजलं त्या सुनाच्या सुनाला गिरगावकर स्वतःहून गंडला आणून देईन बरं का. मग तुमच्या सुनायला मी सांगेल ह्या सासूला मार म्हणून. हिवरामध्ये विष आलं म्हणून हिवरावर विकल्प बसला आणि हाच विकल्प मंत्रेच्या अंगात शिरला आणि याच विकल्पानं 14 वर्ष 27 दिवस पंढरपुरातल्या मालकाला वनवास करावा लागला. इतकं हिवर नष्ट. चला पुन्हा विष राहिलं. मोहाच्या पानात विष पानं रुतवले. मोह माहिती ना, मोहाचं झाड. मोहानं सांगितलं देवा आता तुमचं विष शमन झालं, मला काय देता. हिवरानं विचारलं मला काय देता. तुझ्यामुळं रावणानं बंदीत घातलेल्या 33 कोटी देवता तुझ्यामुळं मुक्त होत्यात, हिवरामुळं मुक्त झाल्यात. हिवरावर जर विष नसतं तर विकल्प बसायला जागाच नव्हती. विकल्प तिथेच बसला, मंत्रीच्या अंगात शिरला आणि मग मंत्रीच्या अंगातला कैकेयीच्या अंगात शिरला आणि कैकेयीनं वरदान मागून घेतलं. जष्टादुरी दिगंतरी धाडावे, कनिष्ठासी राज्या सुहासनी बैसावे. 2 वरदान मागितले म्हणून राम वनवास आला आणि म्हणून बंदी सुटले. हिवराला ते वरदान. मोहाच्या झाडामध्ये न करू तिला विष कायमचं संपलं. पण मोहाने विचारलं आम्हाला वरदान काय. पितृ पंधरवाड्यामध्ये पक्ष करत असताना मोहाच्या पानाचा द्रोण करतील, त्या मोहाच्या पानाच्या द्रोणामध्ये हळद काढवायची आणि तो गंध पितृदेवांना लावल्याच्या नंतर पितृदेव तृप्तावसो चंदनंच महत्पुण्यम पवित्र पापनाशनः अक्षरंच महत्पुण्य पवित्र पाप विलेभन भयस्थितो पितरोर शांतिरो दक्षिणाधिपतयो नाम यमाग्रो भयस्थितानां काळाति छंद खंडाभयानां यक्षति किन्नर गंधर्वानाय लोकपाला भय विकतिपाल चारुहासानाति परमतिहं सकल सुधा भय काल छंदे रक्तम चंदनम रक्तदि पुष्पा अंगुष्ठानादि भस्नानो भयो. पितराचा विधी असतो. 2-4 वर्ष हेच केलं मी, आता करीत नाही. हेच करीत होतो पहिलं, आता नको वाटते, खटाळे आला ते. इकडे आलो ना त्याच्याला आता तिकडे जायचं. पिंड जर मोहाच्या पंत्रावळीवर दान दिला तर पितृ तृप्त होतात म्हणून ते दान दिलं. पण याच्यातल्या विषानं काय केलं सांगू तुम्हाला. मोहाच्या झाडामध्ये हिरण्यकश्यपूचं विष नरसिंहाने टाकलं तर मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर झाडाला पान राहत नाही. मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर झाडाला पान राहत नाही आणि मोहाच्या फुलाचं ज्यांनी पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही. हे ओरिजिनल हिरण्यकश्यपूचं विष मोहाच्या झाडात केलं. हो बघा कसं असेल ते. फुलं आल्या तरुयाम नग्न. माझ्या भाषेत सांगू, फुलं आले की झाड भोंगळ. याच्या पलीकडे काय सांगू आता. पानच राहत नाही, पानच. तर या फुलाचं ज्यानं पाणी केलं त्याच्या अंगावर कपडे कसे ठेवीन ते. त्याचं घर झाकलेलं दूध आहे का ते, पत्रच काढून टाकतंय. हा नरसिंहाचा अवतार. इति श्रीमन महाभागवते पुराणे सप्तम स्कंधो नरसिंहचरित्रायां प्रह्लादो शुद्ध पुनितो भक्तयो अध्याय. हरये नमः हरये नमः हरये नमः. 5 मिनिटात सांगतो. आज गोरोबा काकांची पुण्यतिथी. फार विरक्त माझे गोरोबा काका. काय गोरोबा काकांचा अभ्यास. गोरोबा काकाचे हात तुटले गेले शपथेमुळं. वैराग्याचा मेरो तो गोरा कुंभार तोडी कर आने साठी. चिखल तोडीता तोडीता लेकरू तोडील. नवलाची गोष्ट अकस खय बाई कुंभाराने बाळ तुडविले पायी. हसत खेळत बोबडे बोलत नवलाची गोष्ट ऐक सखय बाई कुंभाराने बाळ तुडविले पायी. बाईनं पाहिलं नावात धनी
भजन बंद का केलं म्हणून चाक फिरवायची काठी घेतली, मारणार. बाईच्या लक्षात आलं आपला जीव जातोय. तुम्हाला पांडुरंगाची शपथ हात लावताना तर बघा, बायकोचं रूपांतर बहिणीत झालं. स्पर्श बंद. आईला सांगितलं, आई मी शपथ घातल्यापासून माझं रूपांतर बहिणीत झालं. बाईनं मालकाला सांगितलं, दुसरी बहीण लग्नाला आलती. गोरोबा काकाच्या सासऱ्याने गोरोबा काकाला दुसरी बायको दिली आणि सासऱ्याच्या पाया पडल्या. सासऱ्याने सांगितलं, जावाई पहिलीला जसं सांभाळलं तसं हिला सांभाळा, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. बायका दोन आणि मालक संन्याशी. हातात लावायचं ना, स्पर्श होत नाही. काय करा, शेजारी शहाणी होती. लय काय काय शेजारनी शहाण्या. तुम्ही शेतात राहतात म्हणून बरे, ज्या ज्या गावात राहतात त्या शेजारणीला शिकितात. हो, दुसऱ्याच्या सुनाला शिकणारी तुम्ही 6 जणी उठा. दुसऱ्याच्या सुनाला लावून दे. उठा उठा उठा, तुम्ही उठा. काय नाही काका ओळखीचे माझ्या, काय ताण नाही. उठा उठा. झोपीत जळताना तशा लोकांच्या सुनायला शिकित आणतात. त्याला वाटलं खरंच कळतं का नाही. हो, त्याला वाटलं महाराजाला खरंच कळतं का नाही. नाही कळत. लोकांच्या सुनाला काही शिकत जा नका, चांगलं शिकी जा. एका बाईनं सांगितलं, लय देवलास नाही का तुमचा, बाटवान त्याची शपथ. दोघी बाजूला निद्रा केल्या, शपथ बाटली.